नमस्कार. तर मी आज कैरीची आमटी बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे. थोडं खोबरं किसून घ्यायचं. अर्धा कांदा उभा चिरून घ्यायचा. थोडेसे धणे घ्यायचे. थोडीशी हळद घ्यायची आणि कोथिंबीर घ्यायची आणि हे सगळं मिक्सरमध्ये आता सगळं वाटून घ्यायचं. मिक्सरमध्ये आता पहिल्यांदा मी कोथिंबीर घालते आणि हे सगळं खोबरं वगैरे सगळं मिक्सरमध्ये घालून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं. तव्यामध्ये 4 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या मी आता गरम करून घेते. त्या पण आता मिक्सरमध्ये खोबऱ्याबरोबर वाटून घ्यायच्या. मिरच्या गरम केल्या आहेत, मी आता मिक्सरमध्ये घालते. आता हे सगळं साहित्य मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे, म्हणजे हे वाटप करून घेतलेलं आहे. टोपामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की नंतर मग आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता हे झाला की नंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा व्यवस्थित लालसर भाजला की नंतर आपण बारीक चिरलेली ही कैरी आता घालायची. बारीक चिरून घेतलेली आहे, एक उभी कैरी चिरून घेतलेली आहे. कैरी व्यवस्थित शिजली की नंतर आपल्याला हे मिक्सरमधले वाटप केलेलं आहे ते घालायचं आहे. व्यवस्थित कैरी शिजली पाहिजे, नंतर घालायचं हे वाटप. आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून ते पण आता त्याच्यामध्ये टोपामध्ये घालून घ्यायचं. पूर्ण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित सगळं व्यवस्थित ढवळायचं. आता चवीनुसार मीठ घालायचं त्याच्यामध्ये. तर आता ही आपली कैरीची आमटी तयार झालेली आहे. खूप छान लागते, तुम्ही पण अशी करून बघा. तुम्हाला ही आमटी ही केलेली कैरीची आमटी आवडली तर रेसिपीला लाईक करा. तर आपलं जेवण तयार आहे. भात, कैरीची आमटी, चपाती आणि वांग बटाटा भाजी. तर तुम्हाला हे जेवण कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा. थँक्यू.